महाराष्ट्रातल्या मतदारसंघात आम्हाला जे आमच्या शक्तीवरती लढायचे त्या मतदारसंघाची आम्ही सकाळपासूनच चर्चा सुरू केली। या राज्यात पहिल्यांदा असं झालं असेल की प्रत्यक्ष लोकांना उमेदवारांना समोर घेऊन मतदारसंघ विचारला जातोय। नसता एखाद्या पक्षाच्या कार्यालयातून उमेदवाराचं नाव येतं आणि त्याला त्याच्या घरी आल्याच्या नंतर कळतं आपलं नाव आणि मतदारसंघ। लोकशाहीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराप्रमाणे रयतेला सन्मान द्यायचं काम आम्ही करायला लागलो आणि त्यांना प्रत्यक्ष विचारून त्यांचा मान सन्मान करून मतदारसंघ ठरवण्याचं सकाळपासून आम्ही काम सुरू केलं। आम्ही मराठ्यांच्या मतावरती जे पूर्वी ठरवलं होतं की जिथं निवडून येतील तिथंच मराठ्यांनी उभा करायचे, राखीव मधले असणारे SC STच्या जागेवरती आपण अतिक्रमण करायचं नाही, आपण द्यायचं नाही, त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणायचं आणि जिथं आपल्याला उभा नाही करायचे तिथं आपल्या विचाराचा माणूस जो आपल्याला बॉन्ड देईल, व्हिडिओग्राफी सुद्धा देईल की मी तुमच्या मागण्याशी, शेतकऱ्यांच्या मागण्याशी सहमत आहे, अशांना तिथं मदत करायची, म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्याला तिथं पाडायचं। मग तो अपक्ष असो किंवा कोणाचा असो त्याला पाठिंबा द्यायचा, जिथं पाडायचे तिथं। त्यांनी दिलेला बॉन्ड आणि त्यांनी दिलेली व्हिडिओग्राफी ही आम्ही व्हायरल करणार नाही आहेत, ही आमच्या समाजाला आधार म्हणून आमच्याजवळ फक्त आम्ही ठेवणार आहे, कारण त्यालाही मतदारसंघात सगळ्याला भेटायला जावं लागतं, त्याला अडचण येऊ नये म्हणून आम्ही तेही ठरवलेलं आहे। आज आम्ही समाजाला सांगतानाच सांगितलेलं आहे सकाळपासून, आपलं मतदान जिथं जास्त असेल तेच मतदारसंघ आपल्याला लढायचे आपल्या जीवावरती, कारण आपण सगळे सोबत आहेत। आज दलित मुस्लिम सुद्धा मदतीला आहे, तरीही आम्ही उमेदवार देताना आमची जिथं शक्ती आहे तिथं देण्याचा प्रयत्न करायला लागलो, कारण जिथं शक्ती असेल तिथंच लढण्यात मजा आहे। समाज हारून त्याचा अपमान करून समाजाचा चालणार नाही, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। आम्ही पण थोड्याच जागा लढायचा ठरवलेला आहे, एका जिल्ह्यात 1 किंवा 2 आपल्या शक्तीप्रमाणेच काम करावं आणि बाकीच्या पाडून टाकायच्या, या निर्णयावरती आम्ही आलेलो आहे। आम्ही काय जास्त जागा लढणार नाहीत, 10, 15, 20 जागा राज्यात लढायचं ठरवलं आणि त्यांनी निवडून सुद्धा आणत ठरवलं आमच्या गोरगरीब मराठ्यांच्यासाठी आधार आणि त्यांच्या विधानसभेत मागण्या मांडण्यासाठी। तशाच आमच्या मित्र पक्षाचे 2-4 म्हणजे मुस्लिम बांधवाच्या 1-2-3 दलित बांधवाच्या अशा असतील असा अंदाज आहे। आमचं कालही बोलणं झालं, आजही बोलणं झालं, दुपारी सुद्धा आमची बैठक झाली, आताही ते येऊन बसलेत, आताही पुन्हा बैठक होणार आहे। कारण मी कालही बोललो आणि परवाही बोललो, 1-2 किचकट प्रश्नावरती आमची जरा चर्चा सुरू आहे, कारण 1-2 किचकट जरा प्रश्न आहेत, तरी पण आम्ही समाजाच्या जोरावरती आम्ही एक का होईना उमेदवार द्यायचं ठरवलं। समाजाची लय अपेक्षा होती की ते दिलेच पाहिजेत, म्हणून आम्ही द्यायला लागलो। आज सकाळपासून चर्चा ज्या मतदारसंघासाठी झाली त्याबद्दल तुम्हाला सांगतो। बीड मतदारसंघ लढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। राखीव केजे, मंठा आणि परतूर हेही लढायचं ठरवलंय। फुलंब्री हाही मतदारसंघ लढवायचा ठरवलाय। बाकीचे जे नावं आले नाही ते सगळे पाडायचे। कन्नड विधानसभा मतदारसंघ सुद्धा लढवायचं ठरवलंय, परंतु तो पेंटिंग आहे, आणखी त्यावरती चर्चा सुरू आहे। वसमत हिंगोली जिल्ह्यातला आणि हिंगोली हेही लढवायचे ठरवले, परंतु त्याच्यावरती चर्चा चालू आहे, ते दोनही पेंटिंग आहेत। परभणीतला पाथरी हाही लढवायचा ठरवलाय जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीनं,
गंगाखेड पण लढायचा ठरवलाय, पण तो आणखीन पेंटिंग आहे. नांदेड जिल्ह्यातला हदगाव हा लढायचा ठरवलाय. लोहा आणि कंधार हा पेंटिंग आहे. धाराशिव आणि कळंब हाही लढायचा ठरवलाय. तुळजापूर पेंटिंग आहे आणि भूमपरांडा सुद्धा लढवायचा ठरवलाय. तोही आणखीन पेंटिंग आहे, तो पण पेंटिंग आहे. दोंड आणि पर्वती हाही लढवायचा ठरवलाय. पाथर्डी आणि शेवगाव, कोपरगाव हाही लढवायचा ठरवलाय. नेवासा पेंटिंग आहे. पाचोरा लढवायचा ठरवलाय, पेंटिंग आहे. करमाळा हाही लढवायचा ठरवलाय. माडा लढवायचा ठरवलाय, तो पेंटिंग आहे. धुळे शहर हाही लढवायचा ठरवलाय, पण तो त्याच्यावर चर्चा चालू, तो पेंटिंग आहे. निफाड आणि नांदगाव हेही लढवायचे ठरवलेत, पण तेही आणखी पेंटिंग आहे. एकूण सगळ्या मतदारसंघावरती आज 25 मतदारसंघावर चर्चा झाली, एकूण पेंटिंग सहित. 25 मधील 11 मतदारसंघ आणखीन पेंटिंग आहेत. सकाळपासून त्यावर चर्चा आहे. यात कमी पण होऊ शकते किंवा आणखीन वाढू पण शकतात रात्रभरातून चर्चेअंती. हे झालेत आता मतदारसंघ पेंटिंग आणि अधिकृत सुद्धा. आता त्याच्यावरती उमेदवार डिक्लेअर करायचे राहिलेत. हे जे आता नाव घेतलेत यातल्या सगळ्या बांधवांनी आपण ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करावा. शक्यतो आज रात्रीच मतदारसंघ आणि उमेदवार आपण डिक्लेअर करणार आहे. जर रात्रीतून नाही झालं तर मला सकाळी 7 वाजायच्या आत कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघ आणि उमेदवार डिक्लेअर करावे लागणार आहेत, कारण उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज काढून घेण्याचा. ज्या मतदारसंघाचे उद्या सकाळपर्यंत नाव येणार नाही त्या मतदारसंघातल्या राज्यभरातल्या बांधवांना विनंती की तुमच्या जर मतदारसंघाचे नाव आले नाही तर तुम्ही अर्ज काढून घ्या. आपण आपले फॉर्म भरलेले काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं नाहीये. आपल्या समाजाच्या स्वार्थासाठी तिथं 10-5 का होईना आपल्याला पाठवायचेत आणि बाकीचे पाडायचे. यातून आणखीन एक मला सांगायचं की लोकशाहीच्या प्रमाणे आम्ही लढवण्याचं गोरगरिबांच्या पोरांनी ठरवलंय. यांना त्रास देण्याचा कोणी भानगडीत पडू नका. यांना दादागिरी गुंडगिरी करायच्या प्रयत्नात पडू नका. कारण तुम्ही जर त्रास दिला तर आम्ही इकडे मिळून जास्तीत जास्त दलित मुस्लिम मराठा मिळून एक 20-30-25चा अंदाज आकडा असेल तो उद्या सकाळी डिक्लेअर होईल दोघांचा मिळून. एवढ्या जागेवर ते उभा राहतील, पण तुम्ही सगळेजण मिळून 250 मतदारसंघावर असाल. तुम्ही जर इथं आमच्या एखाद्या उमेदवाराला किंवा गोरगरीब मतदाराला कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, गुंडगिरी दादागिरी पैशाच्या जोरावर, तुम्ही जर एका जिल्ह्यात त्रास दिला तर तुमच्या पक्षातले दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे उमेदवार आम्ही पाडणार. आमच्या लोकांना जर त्रास दिला तर आम्ही आमची मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. तुम्ही आमच्या उमेदवाराला मतदारसंघातल्या लोकांना त्रास कुठल्या जिल्ह्यात दिला की दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचे असणारे उमेदवार आणि तो मतदारसंघ आम्ही पाडलाच म्हणून समजायचं. त्यामुळे तुम्ही लोकशाहीप्रमाणे काम करायचं. आम्ही आमच्या समाजाच्या हक्कासाठी त्यांना आधार असावा. कधी काळी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत लोक हक्काचे असावेत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून तिथं मांडणारा माणूस आम्हाला द्यायचा आहे. 18 पगड जातीचे गोरगरीब ओबीसींचे मायक्रो ओबीसींचे प्रश्न मांडणारे आम्हाला तिथं पाठवायचे. दलित मुस्लिमांचे प्रश्न मांडवण्यासाठी लोक तिथं पाठवायचे. वारकरी संप्रदायाचे महानुभाव पंथाचे लिंगायत समाजाचे
या सगळ्या बांधवांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला तिथं लोक पाठवायचे. दलित मुस्लिमांच्या गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आवाज आणि विशेष करून खास करून कष्टकरी मजुरांच्या अन्याय केल्या जाणाऱ्या नोकरदारांच्या सुद्धा प्रश्नासाठी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा त्यांचा आवाज म्हणून त्या विधानसभेत आम्हाला लोक पाठवायचे. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाहीये. आम्हाला आमचे लोक तिथं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी पाठवायचे. माझी आपल्याही बांधवांना विनंती आहे, आपल्याला मराठ्यांच्या मताच्या जीवावर लोक उभा करायचे. त्यामुळे कुणी बळच हट्ट धरू नका की आमच्या जिल्ह्यातला हा मतदारसंघ सुद्धा द्या. तुमच्या लक्षात येत नाहीये, तुमची भावना बरोबर आहे, पण तुमच्या लक्षात ही गोष्ट येत नाहीये, आपण मराठ्यांच्या जीवावरती निवडणूक लढतोय. एका जातीवर निवडणूक जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून हट्ट धरू नका. ज्या जिल्ह्यात त्या मतदारसंघात आपण उमेदवार दिलाय ते तुमच्याच मतदारसंघातला किंवा जिल्ह्यातला किंवा तुमच्या समाजाचा समजा, पण हट्ट धरून मागणी करू नका. समाज खिंडीत सापडणं असं काम करू नका आणि वागू पण नका. समाज आनंदी कसा राहील, त्याची शक्ती कशी वाढेल याच्यासाठी सगळेजण काम करा. उगाच हट्ट धरून तुम्ही जर मतदारसंघ वाढवताल तर फक्त अर्ज भरल्याचं समाधान राहील आणि उमेदवार हे असं म्हणून गावात मिरायचं समाधान राहील. गुलाल अंगावर पडला पाहिजे तर समाज मान ताट करून रस्त्यानं चालणार आहे. उगाच खाली मान घालून चालायची वेळ समाजावर येऊन देऊ नका. म्हणून जिथं निवडून येणार आहे तेवढेच मतदारसंघ आपण डोकं लावून लढतोय. आपल्या भोवती 100-200 पोरं हिंडतेत म्हणून आपण मतदारसंघ लढायचा नसतो. तिथं लाखो मतदान आपल्याला पडणार आहे का तर लढायचं असतो. मी तळमळीनं आणि तळतळीनं तुम्हाला हात जोडून या समाजासाठी सांगतोय की तुमचा हट्ट समाज संपू शकतो. समाजाला खड्ड्यात घाललं तर हे पाप आपण कधीच फेडू शकणार नाही आणि समाज आपल्याला कधी माफ करणार नाही. म्हणून या समाजाच्या वेदनेकडे लक्ष असू द्या. आया बहिणीचं सांडलेलं अंतर्वाळीतलं रक्त लक्षात असू द्या. लाखो पोरांच्या केसेस लक्षात असू द्या. शेकडो पोरांच्या बलिदानं गेलेत हे लक्षात असू द्या. नुसता हरडावरडा करून एखाद्या आमदाराचं एखाद्या माझ्या आमदाराचं ऐकून मस्ती करायचं बंद करा. समाज मोठ्या संकटातून चाललाय. समाजावरती सरकारपासून विरोधकांनी सुद्धा महासंकट उभा केलंय. समाज सायरा बाहेर पडायची वेळ आली, त्याला मदतीचा हात देणार आणि त्याच्या पाठीवर कौतुकाचे थाप टाकून त्याला बळ देणारे लोक आता जिवंत करायचे. ती पिढी आपल्याला निर्माण करायची की जी जातीच्या आणि मायमाऊलीच्या बाजूने उभा राहणारे, आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या बाजूने उभा राहणारे. मायबापो, तुमच्याशिवाय आपल्याला या मनोजरांगेला कुणी नाहीये. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुमचे हट्ट मतदारसंघासाठी किंवा उभा राहण्यासाठी असतील तर तुम्ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक करायला लागला. एक दिवस पॉम्पलेट चिटकिता मिरतान तुम्ही ते पॉम्पलेट घेऊन 1-2 गाड्या लावतात, पण जर तिथं मराठा समाजाचं शीट पडलं तर रस्त्यावरचे टपरीवरचे लोक सुद्धा हसतील. या हसू समाजाचं होऊ देऊ नका. या समाजाला धीर देणाऱ्या माणसं मला उभा करायचे. यांच्या हक्काचे 5-10 जरी आमदार झाले तर यांना राज्यभरात आधार राहणार आहे. माझा मराठा समाज फाटक्या कपड्यातला माझ्या मायबापाच्या आठवण डोळ्यासमोरची जाऊन देऊ नका बरं का. या समाजाचे वैरी खूप झाले. या समाजाला हाताला धरून उठवणारा कोणी नाही. या समाजाला आणि या समाजाचे तुम्ही लेकरं बना. नुसता महामतदारसंघ करत बसू नका. आया बहिणीचा आणि शाळेत शिकणाऱ्या लेकीचा टाहो लक्षात असू दे. त्यांच्या किंकाळ्या कधी विसरू नका बरं का. नका नादात पडू राजकारणाचे इतकं. हे फक्त माझ्या मायबाप समाजासाठी मी आधार करतोय, तुम्हाला हात जोडून सांगतोय. मला काय माज आणि मस्ती नाही आहे राजकारणात जायची आणि या समाजाला अग्निकुंडात लोटायची माझी इच्छा नाही. पण जर या समाजाला जे सरकार निवडून दिलं ते धीरच देणार नसलं आणि ज्या विरोधी पक्षाला तळ हातावरच्या फोडाभरी संभलेल्या मराठ्यांनी ते बी जर
आपल्या तोंडात विष ओतायला निघले असले, सरकार आपल्याला हीन वागणूक देणार असलं, आपल्या छातीवर नाचून नाकावर टिचून आपल्याला खुन्नस देऊन दुसऱ्याला आरक्षण देऊन आपल्याला देणार नसलं, तर खास मराठ्यांच्या कट्टर रक्तासारखं वागा आणि भानावर या. बेसावध राहायचे दिवस संपलेत बाबा. कोणी नाही आपल्याला सांगायला. तुम्ही येत मला सांगायला, मी येत तुम्हाला सांगायला. तुमच्या हट्टपायी जर माझा समाज एकदा खचला ना, पुन्हा उभारी घेणार नाही. तुम्ही समाधान माना मतदारसंघात आणि उमेदवार आहे त्याच्यात. आपल्या आयुष्याला काय राजकारणच नव्हतं, आपल्या आयुष्याला आमदारकीच नव्हती, आपल्या आयुष्याला काय हेच नव्हतं म्हणून आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत असं नाही. तुम्ही पाडून सुद्धा तुमची ताकद आणि शान या राज्याला एकदा दाखवलेली, देशाला आणि जगाला सुद्धा. तुम्हाला ती शान पुन्हा जिंकून आणून तुम्हाला तुमची ताकद दाखवायची. जेवढे मतदारसंघ असतील तेवढे. माझा मतदारसंघ आहे, माझा उमेदवार आहे असं म्हणून महाराष्ट्रात जिथं उमेदवार दिलेले नाहीत त्या सगळ्या बादर मराठ्यांनी तिथं येऊन त्यांना सहकार्य करून निवडून आणू लागा. बाहेर गेलेले, नोकऱ्याला गेलेले कर्मचारी सगळ्यांनी सुट्ट्या टाका, कामाला गेलेले पोरं सुद्धा मतदारसंघात या. तुमची जात वाचवायची बरं का तुम्हाला, तुमच्या जातीचे पोरं वाचवायचे तुम्हाला. इतके तळमळ करणारे तुमच्यासारखे मला कार्यकर्ते भेटणार नाहीत कधीच, आणि माझ्यासारखा तळमळ करणारा तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. कुणीतरी सांगतंय म्हणून जर आपण हट्ट करत असलो एखाद्या मतदारसंघाचा किंवा एखाद्या उमेदवार घेण्याचा, आनंद टाकण्याऐवजी आपण दुःख टाकून मोकळे होतो. आणि जर ती एकदा मायेची झोळी जर माझ्या आईची आणि बापाची या समाजाची जर फाटली ना, तर तोंडावून मायेचा हात फिरायला पुन्हा माणूस रस्त्यावर आपल्या येणार नाही. नका हट्ट धरू कुणी. तुम्ही समाधान मानत चला आणि एक एक माणूस देऊन या समाजाचे दोन्ही हाताने दान देणारे लेकरं बना. ज्या समाजाने तुमच्या डोक्यावर गुलाल टाकायचा ठरवलाय त्या मायबाप मराठ्यांच्या हात कापू नका आणि हात छाटू नका. कारण हे समाज असा पुन्हा या जगाच्या पाठीवर नाहीये इतका माया करणारा मराठा समाज, आणि लढायला सुद्धा इतका क्षेत्रीय माग हटत नाहीये. कोणीतरी एखादा हरामखोर आपल्याला लावून देईल आणि त्या हरामखोराच्या जीवावरती जर आपण इथं विरोध कराल तर 6 कोटी मराठ्यांना तुम्हाला तोंड द्यायचंय हे तुम्ही विसरून चाललात. कोणीतरी गाडी भरून दिली म्हणून तुम्ही इकडे आलात आणि समाजाला दुःख होईल असं जर वागायचा प्रयत्न केला तर त्या आमदाराला माझ्या आमदाराला माहित नाहीये परिणाम, आणि तुम्ही आलात तुम्हालाही माहित नाही त्याचे परिणाम. 6 कोटी मराठ्यांना तुम्हाला तोंड द्यायचं आणि तुम्हाला दुःख झालेलं मला बघवत नाही म्हणून मला ही बोलायची तुम्हाला वेळ आली. तुमचं डोळ्यातलं तुमच्या शरीरावरच्या वेदना मी जिवंत आहे पर्यंत तोपर्यंत हे मनोज जरांगे बघू शकत नाही. मला समजून घ्या. एवढा खिंडीत मराठा समाज पकडेला की त्याने उमेदवार सुद्धा देऊ नये इतकं प्रेशर आणलं जातंय. मराठा समाज निवडून येऊन तिथं जाऊ नये एवढं प्रेशर आणलं जातंय. तुम्ही सगळ्यांनी या मराठा समाजाचे लेकरं बनारे, त्या कमरावर हात देऊन चालणाऱ्या आईचं लेकरू बना आणि तिच्या तोंडावर हात फिरा. त्या समाजाला बाप माना, माय माना आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरा. असं लेकरू बना की तुमचं जगाने दखल घेतली पाहिजे की माझ्या आईत मी समाजाची आई बघितली, हे नावाचा शिक्का तुम्हाला पडला पाहिजे. समाजाच्याच विरोधात समाजावरती दगड उचलून कोणत्या तरी आमदारांनी सांगितलं म्हणून आपल्या उमेदवाराला विरोध करायचा, हे लेकरू कधीच बनू नका. तुम्हाला याच्यात काहीच मर्दानगी पण नाही आणि मोठे पण नाही. आता झुंजायचं ठरवलंच तर मर्दासारखी झुंज द्यायची, लोक निवडून आणायची. तुमच्या खांद्यावर आजच जबाबदारी टाकली. आता अशी झुंज द्या बाळा हो की महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तुमच्या तोंडावर हात फिरवून तुम्हाला खांद्यावर उचलून घेतलं पाहिजे. असं लेकरू बना. एवढ्या वेळेस ह्या समाजाचा अपमान होऊन देऊ नका.
या समाजाचे सगळे उमेदवार निवडून आणा. समाज तुमचा उमेदवाराचा अपमान म्हणजे अख्ख्या समाजाचा अपमान. कधी समाज बर्दाश्त करणार नाही, म्हणून त्याच्यावर गुलाल टाकायला सज्ज राहा. घर घर पिंजा, पुरी शक्तीपणाला लावा 20-25 दिवस, पण माझ्या समाजाची मान उंच होईल एवढंच लेकरू बना. मला एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ते लेकरू बना. आमदार आणि नेत्याचं आणि पक्षाचं लेकरू बनू नका, कारण आपला समाज कधीच गुडघ्यावर टेकून देऊ नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही केवळ 14 जिल्ह्यातल्या मतदारसंघासंदर्भात निर्णय घेतलात, उर्वरित काय निर्णय आहे? तुम्ही म्हणालात की मुंबई किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, विदर्भातले अनेक मतदार आहेत, तिथं काय भूमिका असेल तुमची? पाडायची पण वेगळी आहे. हो, आम्ही ते पेंटिंग आहेत काय, जरी हे मतदारसंघ असले तरी याच्यात कमी पण होतील आणि वाढते सुद्धा. बाकीचे आम्ही पाडणार आहेत आणि राखीवचे सगळे आम्ही निवडून आणणार आहेत. माझा पण आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं. एखाद्या आमदाराचं, मंत्र्याचं ऐकून माझ्या समाजाच्या अंगावर जाण्याचा पण माझा नाही. तुम्ही जितक्या नेत्याचं ऐकून जोशाच काम करायचा प्रयत्न करताल, तितकं तुम्ही समाजाला दुःखात डोबवायला लागला. हा समाज बलशाली बनवायचा, याच्यासाठी आम्ही या मतदारसंघात आणखीन आमचे वाढ पण होणार आहे किंवा कमी पण होतील. आम्ही आमच्या समाजाला त्रास देणाऱ्याला, ज्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आमचं लेकरांचं भविष्य खुडलं, आमच्या लेकराची मान कापण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला हिनवलं, हीन वागणूक दिली, टार्गेट केलं गेलं, त्या सत्ताधाऱ्याला सुद्धा मी सोडणार नाही. कारण त्यांच्या इतक्या वेदना उभ्या आयुष्यात माझ्या समाजाला कोणीच दिल्या नसतील. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे आणि त्या समाजाला संपविणाऱ्याला मी संपविल्याशिवाय शांत बसणार नाही. मुंबईमध्ये 23 मतदारसंघ आहेत, 23 बाबत काय नाही? जिथं ताकद नाही तिथं पाडणार आहे. मला ह्या प्रवाहात यायचं नव्हतं. राजकारण माझा पिंड नाही, पण या हरामखोरांनी माझ्या समाजाला एवढं दुःख दिलं ना. आज लाखो पोरांवरती केसेस झालेत. माझ्या समाजाचं बलिदान गेलंय. त्या आईच्या कंपाळाला कुंकूच नाहीये. ते बघताना एवढं कसाही जीव होतो ना, असं वाटतं या मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीच करू शकत नाही. जर एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि आईच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये, तिला ना नवरा दिसत नाही, छोटे छोटे लेकरं घेऊन जायचं कुठं? आणि सरकार इतकं चेष्टा करते आमची की माझा 15 महिन्यापासून मराठा समाज रस्त्यावर आहे आणि हराम अवलाद माझ्या समाजाला खुन्नस देऊन आरक्षणच देत नाही. मग मी जर खास खानदानी रक्ताचं पोरग या मराठा समाजाचं, तर मी का बदला घेऊ नये? असं घरात पोरग नसणार आहे की त्याच्या आई बापाला त्रास दिल्याच्या नंतर ते पोरग घरात बसू शकतो. ते शिव्या देणार, आई बापाला त्रास दिल्यामुळं ते हाणणार सुद्धा. तसेच माझी जीव कासावीस होतो. माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या आईला ओढायला दवाखान्यात न्यायला सुद्धा कोणी नव्हतं. का अत्याचाराने अन्याय आमच्यावर गेला. मग मी जर खास खानदानी पोरग आहे, मी बदला घेणार. माझ्या रक्तात भेसळ नाहीये. मी नेत्यासाठी पक्षासाठी भेसळ अवलादीसारखा नाही जगू शकत. मी मर्दासारखंच एक दिवस जगणार, पण मराठ्यासारखं क्षेत्रीय मराठ्यासारखं जगणार पण माझ्या आई बहिणीचा आणि माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय मी गप नाही बसणार. मला जगण्यात रस नाही. माझा समाज मोठा करण्यात मला रस.
माझ्या समाजाला इतकं वाईट वागणूक दिली यांनी की माझ्या समाजाच्या हातात तोंडाला आलेला आरक्षणाचा घास घातला यांनी. एवढा विकारी अन्याय आमच्यावर कोणीच केला नव्हता. 14-15 महिन्यापासून माझा समाज रस्त्यावर आहे आणि आरक्षण देत नाही आणि दुसऱ्या जातीला आमच्या देखता देतोय. अरे बाप, इतकी घोर फसवणूक या जगात आमची कोणीच केली नसेल. पण मी बी माझं कुटुंब बाजूला सारून जीवाचा कसल्याच वेदनेचा विचार नाही करता मी या समाजासाठी झुंजायला तयार झालोय. मी माझ्या समाजाचा बदला घेणार, तेव्हाच मारणार, त्याशिवाय मी मारणार. माझे इतके या समाज माझा एकरूप राहावा, माझ्या समाजाचं बळशक्ती वाढावी म्हणून माझं कुटुंब सुद्धा कुठं आहे मला माहित नाही. माझं लेकरं कुठं, माझा बाप आहे कुठं, मी कुठं आहे. एखाद्या हरणाच्या कळपातलं एखादा हरण हरावं आणि त्या आईला त्याचं हरणाचं पिल्लू सापडवणे असं सैरा भैरा आयुष्य माझं झालंय. मला मात्र माझा समाजच मोठा करायचा. मला काय नको, मी माझ्या कुटुंबाचं सुख नाही बघू शकत, मला या समाजाचं सुख बघायचं. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला मी पूर्ण डुबिल्याशिवाय शांत बसणार नाही. मी माझा समाज संपवायला निघालेलं सरकार त्याला पायाखाली तुडविल्याशिवाय तुम्ही सुद्धा गप्प बसू नका. तुम्हाला समाजाची शपथ आहे, पक्ष आणि नेता याला उडत लावा, पण माझ्या समाजाला वेदना देणाऱ्याच्या चिंधड्या केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या समाजाला संपवणाऱ्याला पहिलं संपवा, तर तुम्ही खानदानी मराठ्याची पैदाशी. माझ्या समाजाला संपवणाऱ्याला ठेवू नका. तुमची त्याच्या शाने जिंकून येण्याची शाने, पाडण्यास सुद्धा तुमच्या समाजाची शाने. तुम्ही जर पाडलं, तुमचा समाज म्हणून बघ माझं बहादर लेकरू कसं मर्दासारखं दिसतंय. आपल्याला मर्दाचीच उपमा मिळाली पाहिजे. आपल्याला आईबापाने मर्दासारखं वाढवलंय, क्षत्रियासारखं लढायचं शिकवलंय. माझ्या डोळ्यात फक्त पाणी एवढ्यासाठी येतं की इतक्या वाईट वेदना मी माझ्या जीवनात कधीच 35-40 वर्षाच्या वयात कधीच बघितलं नाही. इतके हीन वागणूक माझ्या समाजाला दिली मायबापा हो, नाही सहन होत. तुम्ही स्वतः खानदानी असताल तर नका सहन करू. यांना पायाखाली तुडवा रे, कोणाचा पक्ष नाही, कोणाचा नेता नाही. नाही बरं, कोणी कोणाचा तुम्हाला हात जोडून सांगतो मी, जर माझ्या गरीबाला शेतात अडचण आली तर त्याला उचलायला सुद्धा कोणी जात नाही. लेकराची फीस भरायची असली ना तर लेकरू तिकडं शाळात रडत, पण आई बापाला नाही म्हणू शकत की माझी फीस भरा, मला हॉस्टेल मधून बाहेर काढलंय. लय वाईट दिवस आलेत. या समाजावर इतके वाईट दिवस आणले त्या सरकारनं ना, माझा समाज नाही फी भरू शकत. बाप 100 दार जिजो तू 100. इतका शून्य भावना शून्य तुम्ही होऊ नका आणि इतक्या लवकर हे योगदान या मराठ्यांचं तुम्ही विसरू नका. नेत्यासाठी पक्षासाठी लेकराची तळमळ नोकरीसाठीची नाही रोखतायत बाबा हो. कोणाला नाही सांगू शकत दुःख कोणाला, बापाने आहे. लेकराने तरी बापाला काय सांगावं, बापाला पैसाच नाही, शेतातल्या मालाला भाव पण नाही, त्याच्याकडे पाचशे घेण्याशिवाय पर्याय नसतो. 100 दार झिजून आल्यावर माझ्या लेकराला मी 20,000 रुपये नाही व्याजाने काढून देऊ शकलो, बाप पाचशे घ्यायला लागलाय रे मराठा हो. कोणचा नेता आणलाय रे तुम्ही, कोणचा पक्ष आणताय? या समाजाला नका खचून देऊ. माझा हात जोडून विनंती तुम्हाला, बना एकदा समाजाचे बना. एवढ्या वेळेस तुम्ही स्वतः समाजाचे व्हा. एवढ्या वेळेस बनारे समाजाचे लेकर. एवढ्या वेळेस कौतुक करेन राज्य आणि देश तुमचं, मराठा समाज तुमचं कौतुक करीन. नका हसायला लो. आपल्या विरोधात लय समाज गेलाय, दुसरा सुद्धा काही नाही करून आपण त्यांना फक्त हसून देऊ नका.
सांभाळा माझा समाज. तुम्हाला माझ्या हात जोड विनंती, माझा समाज सांभाळा. रंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, पाटील साहेब विचारायचे प्रश्न, जे समविचारी पक्ष आहेत किंवा तुम्हाला मानणारे पक्ष आहेत किंवा तुम्हाला भेटून गेलेले आहेत, त्यांच्यासोबत काय पुढे जाऊन हातमिळवणी होऊ शकते का मतदारसंघ वाईज, किंवा त्यांच्यासोबत केली जाऊ शकते का विजयासाठी? ते तर सगळे सोबत आहेत. दलित, मुस्लिम, मराठा आमचं समीकरण झालंय, पण काही एक दोन किचकट मुद्द्यावरती आहे आमची चर्चा चालू. आम्ही आमचे मतदारसंघ ठरवतोय, तेही त्यांचे मतदारसंघ उद्या देणार आहेत. कारण त्यांच्या पण वेदना आमच्यासारख्याच माघारून काय करतील. आम्ही जरी मराठ्यांच्या जीवावरती लढायचं ठरलं असलं तरी तेही माघारून काय करतील. मुस्लिमांच्या लेकराचे खूप हाल आहेत, दलितांच्या लेकराचे खूप हाल आहेत. आपल्याला फक्त वाटतंय ओबीसीची मजा आहे, त्यांच्या गोरगरीब ओबीसीच्या लेकराचे खूप हाल आहेत. मायक्रो ओबीसीच्या लेकराचे पण खूप हाल आहेत. आणि विशेष आमच्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या लेकराचे इतके हाल आहेत की तो इतका स्वाभिमानी शेतकरी तो कोणाला सांगू पण शकत नाही आणि कोणाला म्हणू पण शकत नाही. त्यांच्यासाठी आम्हाला करावं लागणारे, निवडूनही यावं लागणारे आणि गोरगरिबाचा आवाज विधानसभेत पाठवावा पण लागणारे. प्रश्न मला असा होता की संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील किंवा बच्चूभाऊ, हे तुमच्या सतत पाठीशी राहिलेले, ते सुद्धा निवडणुकीत उभा राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत काही सहकार्याचे बात होऊ शकते? आमचं तसं काय बोलणं नाही, परंतु सगळेच अन्यायानं पिछाडलेले, सगळेच अन्यायामध्ये भरपळले. राजकारणी काही होऊ शकते. जळगाव, नाशिक, बीड मधले काही मतदारसंघ आहेत स्पेसिफिक, परळी, येवला, जामनेर, हे सगळे ज्या अलीकडच्या काळात तुम्ही बराच ते त्या संदर्भात त्या मतदारसंघात निर्णय काय? असे बरेच आहेत, वेळेवर सगळं होईल. वेळेवरती पुढं तुम्हाला येईल लक्षात काय काय होतंय. पण माझ्या समाजाला त्रास दिलेल्याला मी आणि माझा मराठा समाज मात्र सोडत नाही, हे मात्र अंतिम सत्य. शेवटी मात्र वंशाचा दिवा लागतो, वंश सांभाळणारा पाहिजे. आई बापाला, म्हातारपणाला आधाराची काठी पाहिजे. आणि विचारणारे खूप असते तुझं काय चाललं, पण काळजी करणारा मायबाप आयच असती, हे मराठ्यांनी विसरू नका. तुम्हाला चालता चालता कोणी पण विचारल तो काय चाललं, मजेत आहे का, जर त्याला दुःख सांगितलं तर तो दुःखात सहभागी होणार नाही. विचारणारे तुम्हाला लाखो भेटतील, पण तुमचा काळजी करणारा तुमचा बाप आणि तुमची आई आणि तुमचा समाजच असणार आहे. म्हणून समाज यावेळेस समाजावर अन्याय करणाराचा पुरेपूर बदला घेणार आहे, सोडणार नाही. येवला मतदारसंघाचा काय निर्णय घेतला? वेळेवर पुढं तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल, त्यात काही शंका नाही. आता तुम्ही मतदारसंघात नाही, शेवटी माझ्या समाजापुढं जे संकट उभा केलंय यांनी, त्या संकटाला धरूनच आम्हाला काम करावं लागणार आहे. शेवटी आम्ही जिथं देणार आहे तिथं आम्ही निवडून तर आणणारच आहे. जेवढे मतदारसंघ दिलेत तिथला तर मराठा उमेदवार पडूच देणार नाही, हे तर मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. जिथं उमेदवार दिलेत तिथं मराठा उमेदवार तर पडूच देणार नाही. शक्यतो असं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जिथं आम्ही उमेदवार दिलेत तिथल्या
मराठ्यांच्या आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी उभा राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की 70 वर्ष आम्ही त्यांना मोठं केलंय. एकदा हा उमेदवार समाजानं दिलाय म्हणून समाजाच्या पाठीशी ती उभा राहतील. त्यांचा राजकारणाचा त्याग करून ते उभा राहतील अशी गरीब मराठ्यांना आशा आहे. कारण त्यांना आता जातीचे उपकार फेडायची वेळ आली. त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की जिथं जिथं आम्ही उमेदवार देतो तिथं तिथं आमचे स्वतः न लढता ते आमच्या लोकांच्या पाठीशी उभा राहतील ही समाजाला अपेक्षा आहे. आणि ती समाजाच्या उपकाराची परतफेड ते नक्की करतील. आणि उभा महाराष्ट्र बघणारे ते आमच्या उपकाराची परतफेड करतायत का? नाही केली तर त्याचा अर्थ असा होईल की यांना समाजाची नाही गरज, यांना शेवटी पक्षाची नेत्याचीच गरज आहे. आज समाजानं दिलेले लोकसुद्धा त्याच्या विरोधात ही उभा राहायला लागलेत. म्हणजे यंदा समाज मोठा नाही आहे. मग समाज मात्र राज्यभरात त्यांना खालीवर बोलणारे आणि ते बोलणे त्यांना खावेच लागणार आहेत. कारण त्यांचं पुरं घरानंच या मराठ्यांनी मोठं केलेलं आहे. आणि तेच घरानं आज गरीब समाजानं जे उमेदवार दिला त्याच्या विरोधात जर काम करणार असलं तर नाव तर त्यांना ठेवणार आहेत. पण आम्हाला 100% अपेक्षा आहे की आम्ही जिथं जिथं उमेदवार दिलेत तिथं तिथं सगळा मराठा तर काम करणारच आहे. पण आमचे सुद्धा नेते काम करतील ही आम्हाला अपेक्षा आहे. सगळे मिळून 25 आकडा आहे का दलित मुस्लिम मराठा? नाही नाही, ते म्हणजे काही पेंटिंग सुद्धा आहेत आमचे त्याच्यात. त्यात वाढवू शकतात, कमी पण होऊ शकतात. आमच्या दलित मुस्लिम मराठा बांधवांचे आणखीन दुसरे पण काही बांधव आहेत त्यांचे सुद्धा आजच येतील वाटतं बहुतेक. त्यांचे कोणते मतदारसंघ आहेत. पण आम्ही सगळे थोडेच लढणार आहेत आणि ते सगळे निवडून पण आणणार आहेत असं ठरलेलं पण आहे. आणि मी पण मराठ्यांना सांगितलं आहे कोणाची मदत हो अथवा न हो, मराठ्यांना मी फसवलं नाही. खरं खरं सकाळीच सांगितलं आहे मराठ्यांच्या जीवावरती लढायचं म्हणजे लढायचं आणि जिंकून पण आणायचे. आणि आता आमच्या त्या बांधवांचे सुद्धा थोडेफार जे येत उमेदवार ते सुद्धा देतील. आणि उद्याच्याचा अर्ज काढण्याचा दिवस आहे त्याच्यामुळं उद्या दोन्ही डिक्लेअर होईल. आजच होईल रात्री, पण जर नाहीच झालं, उशीर झाला तर सकाळी 7च्या आत आम्ही ते घेणार आहेत. त्याचं कारण म्हणजे फॉर्म काढायला सगळ्याला जाता येईल. आणि आजच सगळ्यांना चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, शक्यतो ज्यांच्या मतदारसंघाचे नावं आले नाहीत, आत्ता तुम्ही नाव वाचलेत, राहिलेल्या मतदारसंघातल्या बांधवांनी आपण आपले उमेदवारी अर्ज काढून घ्या. तातडीनं ठेवू नका आणि तुम्ही रिकामे व्हा. कारण तुम्हाला जिथं मतदारसंघ दिलाय तिथं त्याच्या मदतीला जायचं आहे, त्याच्या प्रचारासाठी जायचं आहे, त्याला साथ द्यायला जायचं आहे, तिथले तुम्हाला पाहुण्याला सांगायला जायचं आहे, जिल्हाभराने तिथं जायचं आहे. फोन लावायचे आहेत, मित्राला लावायचे आहेत, पाहुण्याला लावायचे आहेत, गोरगरिबांना शेतकऱ्याला बोलायचं आहे. तुम्हाला जाऊन तिथल्या ओबीसींना गोरगरीब जातींना जाऊन बोलायचं आहे. त्यामुळं तुम्ही मोकळे राहा. आणि दुसऱ्याला निवडून आणू, मी स्वतः निवडून आलो किंवा माझा समाज निवडून आला हे आनंद व्यक्त करायचा आहे. म्हणून आपण आपले पटापट अर्ज काढून घ्या. सांगायला सुद्धा लावू नका की काढून घे. फोनची सुद्धा वाट बघू नका. काही जणांचं म्हणणं आहे माझा फोन आल्यावर मी काढल, तर माझ्याकडं मायबापा हो भावा हो तेवढा वेळ नाही आहे. मी इतका त्रासातून चाललो आहे. मला 4थे दिवस मी सलग सलाईन घेतोय आणि खाली येतोय. तुमच्यासाठी, या तुमच्या लेकरासाठी, या माझ्या समाजासाठी मी ह्या वेदना सहन करतोय. आज 24वी रात्र आहे. मी रोज 5 वाजता पाठ झोपतोय आणि सकाळी 8-9च्या टायमाला उठतोय. हे डेली माझा 24वा दिवस आहे. माझ्या समाजाचं दुःख जाणून घेण्यासाठी मी करतोय. म्हणून मी माझा समाज जर माझ्याकडून अपेक्षा ठेवतोय आनंदाचा दिवस बघायचा, तर मग मी तुमच्याकडून का अपेक्षा ठेवू नये की आनंदाचा दिवस बघायसाठी तुम्ही पण 4-4 पावलं मागे सरकार समाजासाठी धावून पडा, लोक निवडून आणा. मी तुमच्याकडून अपेक्षा करतोय की समाजाला आनंद देऊ लागा. पाटील साहेब, आजच्या दिवसभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्ही पाठिंबा दिला म्हणून अनेक लोकांनी क्लिप व्हायरल केल्या. अनेक अपक्षांनी तुमचा पाठिंबा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण केला. काय म्हणाल तुम्ही कुणाला पाठिंबा दिलाय का, काही जाहीर केलंय का त्याच्याबद्दल काय पॉलिसी असणार? मी आणि माझ्या समाजानं
आत्तापर्यंत तरी या वेळेपर्यंत या राज्यातल्या कुठल्याच अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही, कुठल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही किंवा कोणत्या पक्षाला सुद्धा पाठिंबा दिलेला नाही. जो कोणी टाकतोय ते खोटं आहे आणि टाकणाराला सगळ्यात अगोदर पाडा. जो मुद्दाम तसं खोडसाळपणा करतोय त्याला पाडायसाठी सावध राहा. मी कोणालाही शब्द दिलेला नाही आणि मी शब्द दिला तर माझ्या समाजाला मी लपवून ठेवत नाही. मात्र भेटायला आलेल्याला प्रत्येकाला मी एक गोष्ट सांगितली, ती मात्र खरी आहे की तुम्हाला ती खोटं मी बोलणार नाही. की बाबा आमचा निर्णय अजून झाला नाही, निर्णय झाल्यावर बघू, त्या मतदारसंघातल्या लोकांना विचारून सांगतो. मी तुम्हाला आज शब्द देऊ शकत नाही, हे प्रत्येक उमेदवाराला मी सांगितलेलं आहे. आता याला जोडून एक शेवटचा प्रश्न की आता यादी नावं उद्या जाहीर करणार आहेत, रात्री जाहीर करणार आहेत आणि ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये, काय प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत का, काय व्हिडिओ जारी करणार आहेत का, काय ट्विटरवर फेसबुकवर टाकणार आहेत, काय नेमकं आहे आणि किती टेंटेटिव्ह किती वाजता हे करणार आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा. जर इथं फक्त जर उमेदवारच राहिले आत्ता तर आज रात्रीतूनच हे होऊ शकतं. पण इथं उमेदवारासोबत आलेले कार्यकर्ते बी राहिले तर हिओ तिढा सुटू शकत नाही. मी त्याला जबाबदार मग असणार नाही. कारण उद्या तुम्ही जर रात्रभर इथंच राहिले उमेदवार आणि उमेदवाराचे कार्यकर्ते, तर इथं किमान आत्ता 30 ते 40 हजार लोक आहेत ग्राउंडसह. इथं इतक्या लोकात मला काम करणं अवघड झालंय. मी तुमचा आहे, पारदर्शक आहे, अंधारात काही करीत नाही म्हणून उजेडात बसून करायला लागलोय तुमच्या साक्षीनं. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. पण जर तिथले कार्यकर्ते गेले नाही तर रात्रीत फायनल होणार नाही. आणि रात्रीत फायनल नाही झालं तर उद्या त्याला अर्ज काढायचे, तर अर्ज काढणाऱ्यांनी काढायचे कवा, मी उमेदवार सांगायचे कवा, याला जबाबदार सुद्धा तुम्ही इथं जमलेले सगळे असणार आहेत. तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या. नसताना विलाजानं ते अर्ज पण तसेच राहतील आणि उमेदवार द्यायचे सुद्धा तसंच राहून देईन आणि राहील आणि ते जे मतदारसंघ निवडलेत ते सुद्धा वाया जातील. नसलेलं पुन्हा पाडापाडीच्या भूमिकेत तुमच्यामुळे यावं लागल. आता याच्यापेक्षा स्पष्ट मला तुम्हाला काहीच सांगता येत नाही. दुसरं मी दुपारपासून आरडतोय तुम्हाला, फक्त उमेदवार थांबा जेणेकरून मला पटापट त्यातून एक जण करता येईल. कारण उमेदवार 20-20 आहेत, त्यातून एक ठरायचं आहे आपला. आणखीन ती ठरवण्यासाठी मला एकाकडे 1-1 घंटा जाणार आहे आणि आत्तापासून घंटे राहिले असते. सकाळपर्यंत सूर्य उगवस तर 7 नाही तर 8 घंटे फक्त. आत्तापासून 8 घंट्यात मला 25 मतदारसंघातले उमेदवार घ्यायचे. म्हणजे एकाला 1 घंटा म्हणलं तरी 25 घंटे ते झाले आणि घंटे आता ते 7. तुम्हाला हे सुद्धा भान ठेवावं लागणार आहे. त्या उमेदवाराला, त्या मतदारसंघातल्या लोकांना बोलून मला त्यांना सांगून एक ठेवायचं आहे आणि बाकीच्याला फॉर्म काढायला लावायचं. हे जर रात्रीतून झालं तर उमेदवार ठरल आणि उमेदवार ठरल्यावर बाकीच्यांनी फॉर्म भरलेले मतदारसंघात त्यांना असं वाटेल की आता आपल्याला काढावं लागणार आहे गावाकडे चला, तर त्यालाही जायला 2-3 घंटे लागणार आहेत त्याच्या गावाकडे जायला आणि मग तो फॉर्म काढणार आहे. म्हणून हातानं फजिती होईल असं वागू नका. मला काम करता येणार. तुम्ही गर्दी कमी केली असती, उमेदवार आले असते तर मी दुपारीच येऊन केलं असतं सगळं. तुमच्यामुळं अख्खी रात जाणार आहे आता. आणि तुम्ही जर कार्यकर्ते बाहेर नाही गेले आणि फक्त उमेदवारच जर इथं नाही राहिले तर तुम्हाला सांगतो हे मला नाही वाटत उद्या सुद्धा होईल म्हणून. हे सुद्धा तुम्ही सगळे समजून घ्या. नसता विनाकारण तिसराच निर्णय घ्यावा लागत. आणि मी ही यादी उमेदवाराची आणि मतदारसंघाची उद्या सकाळी 7 वाजेच्या आत प्रेस घेऊनच डिक्लेअर करेल. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना हे घराघरापर्यंत जाईल आणि हे बांधव तातडीनं फॉर्म काढून घेतील. पण दुसऱ्यांसाठी एकदम सोपं झालंय की हे जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघ माहीत झालेत यांचं ठीक आहे, पण जे मतदारसंघाचे नावच आले नाहीत त्यांच्यासाठी एकदम सोपं आहे. त्यांनी उद्याच्या उद्या फॉर्म मागं काढून घेऊ शकते. त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी कोणाची वाट बघू नये. धन्यवाद. फक्त उमेदवारच राहा म्हणून सांगा खानगाव. सकाळी मग 8 वाजता प्रेसच जाहीर करू ना.